गाडीचं नाव आहे? शरीराचं नाव. शरीर जाळायचंय का ठेवायचंय? जाळायचंय. झालं ना फायनल. मग याचं नाव खरं नाव आहे का खोटं नाव आहे? खोटं नाव आहे. मग याचं नाव जर खोटं आहे तर याच्या नावावर जेवढी इस्टेट आहे ही खरी आहे का खोटी आहे? मग आपण खोट्यासाठी मेलो का खऱ्यासाठी? मरा मग. किती सरळ उत्तर आहे, ऐका पटकन. आता मालक मेला आणि बंगला रडला. घडलं का कधी? मालक मेला आणि बंगला रडला. मालकीन मेली आणि साड्यांचं कपाट नदीपर्यंत पळत आलं. आता मला कोण नेसत? माताला मार्मिक उत्तर आहेत, फक्त मोबाईल मध्ये घेऊन जा, रोज ऐकत जा. बंगला जड आहे का शिवे? जड. करेक्ट. बंगला जड, सोनं जड, साड्या जड, कपाट जड. आणि हा जीव. हा जीव. मग बोला उत्तर. जीवानं जीवावर प्रेम करावं का जीवानं जडावर प्रेम करावं? जीवावर. आज जीवाचं कुणावर प्रेम आहे? जडावर. जीवानं जडावर प्रेम करणं ज्ञानमूलक आहे की अज्ञानमूलक आहे? अज्ञानमूलक आहे. अज्ञानमूलक हे सुखाचं कारक आहे की दुःखाचं कारक आहे? मग सगळी माणसं दुःखी का? उत्तर कळलं. फायनल. का दुःख? चौथा मजला काढला तरी वर गजच काढितो तू मरतो का? तू झोपला पाहिजे ना त्या बंगल्यात कधी. नालाय का? खबांधीतच राहिला. 27 खोल्यांचा बंगला, 13 बेडरूम, 9 बाथरूम आणि एकच पोरग उर फाट्या बावलीचं. काय करतो त्या? ते नवरी बाला नेलं ते मेवणीलाच खुनवायचं. ती म्हणली मला दिवस गेले, तेव्हा हे सरळ झालं. बावळ्याचा बाजार नाही तर अरे कमावतं कशाला येण्यावानी? काय नाही. सावध राहा. सुख नाही. सुख का नाही इथं यायचं बरं का आपल्याला. जीवानं जीवावर प्रेम करावं का जडावर? जीवावर. आज जीवाचं प्रेम कशावर आहे? बस. मग जडावर प्रेम करणं ज्ञान का अज्ञान? अज्ञान. अज्ञानामुळे मिळेल ते सुख का दुःख? दुःख. मग तुम्ही मी सगळे दुःखी का? ज्ञान नाही. फायनल आलं. आता काही नाही आपल्याला. मुलीच्या लग्नाला फटाके 40,000चे आणि नवरदेव बैरा. बैरा नवरदेव ठय 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 ठय. ते नवरदेव उड्या हाणायचे. त्याला वाटलं शांताबाई आली. बाकीचे म्हणले फटाके. मग ते 40,000 पाण्यात गेले का कामा आले? काय नाही. काय नाही. बस फिट बसलं. काय नाही. ज्ञान नाही. चला. 2 भावांची 40 वर्ष कचेरीत केस चालली. शेतीच्या बांधावरून दोघही मेले. बांध जाग्यावर राहिला आणि वकिलानं स्लॅब टाकला. काय नाही. ज्ञान नाही. आणि आज 99% लोकांना काय नाही. बस. महिला मंडळ पटकन उत्तर द्या. मुलगी तुमची आहे का? आता याची मीटिंग घ्यायची. मुलगी तुमची नाही. तुमच्याकडे सांभाळायला. तुम्ही 18 वर्ष सांभाळायची. ज्याची आहे तो भाड्याच्या गाडीत येणार, घेऊन जाणार. मग बोला पटकन. मुलगी तुमची नाही. मुलगी तुमची नाही. मग तुमच्या घराची मुलगी आली. त्या मुलीने तुमचा मुलगा तिच्या ताब्यात घेतला. याच्यात गैर काय? कारण मुलगाही तुमचा नाही. मग तुमचं मुलगाही नाही, मुलगी नाही. मग तुमचं जे नाही ते आपलं आहे म्हणणं ज्ञान का अज्ञान? आणि मग या जगात आपलं काही नाहीच तर आपण ज्ञानी आहे का अज्ञानी? मिटलं का? 58 वर्ष नोकरी केली येड्यानं आणि रिटायर झाल्यावर बंगल्याला कुदळी हल्ली. 58. 60ला बंगला पुरा झाला. 62ला वास्तुशांती झाली आणि 63ला याचं वर्ष श्राद्ध आलं. आता बंगल्यात झोपलाच नाही. तुला कोणी बांधायला सांगितलं होतं? आणि मग त्याच्या पोरानं घराला नाव दिलं दादांची कृपा. अहो दादा जिन्यातच मेले तर कृपा कस काय होईल? काय नाही. बस फिट बसलं कीर्तन. आता करंट लागला तुम्हाला. ज्ञान नाहीच. आता ऐका. आता करंट लावून दिलं बरं का. मिळवायचं काय? सुख. पण सुख कशात आहे? ज्ञानात. बस. आता उत्तर द्यायचं तुम्ही पटकन. माणसाला आतलं ज्ञान असावं का बाहेरचं? आतलं 13वा अध्याय. अंतरी ज्ञान व्हावे, बाह्य लाभेल स्वभाव. आतलं ज्ञान आलं की बाहेरचं ज्ञान आपोआप येईल. मग आतलं ज्ञान आणायचं असेल तर त्याला संतांचीच कृपा पाहिजे. कशावरून? 12वा अध्याय. आत्मलाभासारखे घोमटे काहीच न दिसे. कशावरून? यादी लिहून घ्या.
13व्या अध्यायातली ओवी लिहून घ्या. मुंगी मेरू ना ओलांडावे. मुंगी कधी मेरू पर्वत ओलांडणार नाही, माशीच्या धडकेने कधी पर्वत पडणार नाही, वांजश्री कधी वरमाई होणार नाही, मारुतरायाची पुरगी कधी शुकाचार्याच्या पोराला दिली जाणार नाही, काश्मीरच्या तुपामध्ये कधी जिलेबी निघणार नाही, काश्मीरचं पिलो आंधळं जन्माला आलं तर त्याची कधी वाढ होणार नाही, वटवागळाला पिल्लाला कधी सूर्याचं दर्शन होणार नाही, शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड कधी दूध देणार नाही, गाईच्या काशीतलं गोशीड कधी दूध पिणार नाही, डाळातला बेडूक कधी फुलाचा सुगंध घेणार नाही, प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देणार नाही, मुंडकं नसलेल्या स्त्रीच्या गळ्याला सोनं शुभून दिसणार नाही, बांधावरचं एरंड कधी मेडीला वापरता येणार नाही, दाणे नसलेली बाजरी कधी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही, पाणी नसलेलं धरण कधी जनतेच्या फायद्याचं नाही, आणि ज्ञान नसणारी माणसं कधी समाजाच्या फायद्याची नाही. काय ध्यानात राहिलं तुमचं तुम्ही पहा. आणि आज लोकांना ज्ञानच नाही. पटकन बोला, याचं नाव सार्थक आहे. इथं आलोय आपण आता. ते नावच खोट आहे. मग जगात सगळं खरं काय? सगळं खोटच आहे. फक्त खरं काय माहिती का? पावशेर सुतळी, आतपाव गुलाल, 3.5 बांबू, 1 रुपया, 1 मडक, 2.5 मन सरपण, 1.5 किलो मुरमुरे, 1 हार आणि मूठभर तांदूळ, बस. किती कमवा, कपाळाला 1 रुपया, नोट नाही. अजून कोणता श्रीमंत बंगल्यावर जाळला नाही का लय मोठा बंगला पेटवा? नाही नाही. एक वाक्य सांगतो, ज्याच्या घरामध्ये आई वडील सुखी आहेत ते घर श्रीमंताचं आहे, आणि ज्या घरात आई वडील दुःखी आहेत ते घर भिकाऱ्याचं आहे. आणि दिवस फिरतात. बंगल्यावाल्याच्या गेट पुढे भिकारी गेलं. बंगल्यावाला बेवडं होतं. भिकाऱ्याला म्हणला बाहेर नाही. जर गेट मध्ये दिसला तर तंगड्या तोडीन. तो भिकारी म्हणला मी असाच होतो. तू तरी तंगड्या तोडीतो पण मी पोत्यात घालून भिकारी हाणीत होतो. आता माझ्यावर हे दिवस आले हे तुला सांगायला आलो. थोडं परत मागून येतो. आता करंट लागलाय तुम्हाला. ज्ञान मिळवायचंय पण ते बाहेरचं नको आहे. आतलं ज्ञान पाहिजे. आता ऐका पुढं. आता करंट लागलाय तुम्हाला. आतलं ज्ञान मिळेल. आतलं ज्ञान मिळेल पण जो ज्ञानी आहे त्याची गाठ घेतली पाहिजे. कोण ज्ञानी आहे? बस संत. तुम्हाला संतांशिवाय पर्यायच नाही. मग आता संत कोणला म्हणावा? आला घोटाळा. सध्या भयानक आहे संतांचं सुद्धा. झाकली 1.25 लाखाची. संत सुद्धा कामातून गेले. संत सुद्धा. चला पुढं. उद्या तुम्ही कोणलाही एक वाक्य सांगा मला. वारकरी संप्रदायात उतरलेल्या माणसाला जर आचरण क्लिअर ठेवता येत नसेल तर त्यानं इकडे उतरू नये. त्याच्यामुळं काय होतं, महाराज करायला जातात एक आणि भोगायला काय ते दुसऱ्याला. एक बोनाला फडकेला लोक आमच्या मुळा उठत आहेत. तुम्ही तसेच असं नाहीये ते. हो, कधी ध्यानात यायचं. पाणी जरी एकाच विहिरीचं असलं तर ते उसाला गेल्यावर गोड होते, कारल्याला गेल्यावर कडू होते, मिरचीत गेलं तर तिखट होते, मिरचीत गेलं तर तिखट होते, मिरचीत गेलं तर तिखट होते, कारल्यात गेलं तर कडू होते, उसात गेलं तर गोड होते, आणि ते पाणी विषात गेलं तर विष होते, आणि दारूत गेलं तर दारूचा पावर कमी करते. पाणी जाण्यावर अवलंबून आहे. पाणी नळाचं आलेलं तर हांड्यात जर भरलं तर हांड्यातलं पाणी, हांड्याचा जो आकार आहे तो पाण्याचा आकार आहे. ते पाणी हांड्यातून कळशीत ओतलं तर कळशीचा आकार तो पाण्याचा आकार आहे. कळशीतलं पाणी तांब्यात ओतलं तर तांब्याचा आकार तो पाण्याचा आकार आहे. ते पाणी ग्लासात ओतलं आणि फुलपात्रात ओतलं. पाण्याला विशिष्ट आकार नाहीये, पण ते ज्या भांड्यात ठेवलं त्या भांड्याचा आकार म्हणजे पाण्याचा आकार आहे. तसं जगात ब्रह्म एक आहे. तुमच्या कर्मावर आणि आचरणावर तुमचं जीवन आहे. पाणी एकाच भांड्यात आहे पण ते फुलपात्राचा आकार आहे. त्याला पण शाळेत जातो तू? शाळेत जातो का? अरे शाळेत जातो का तू? कितीला आहे तू रे? कितीला आहे? 8वीला आहे का? 8वीला आहे ना? 8वीला आहे ना? विज्ञान आहे तुला? माहित मला पटकन उत्तर द्या शाळेतले बोलायचा. बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? स्थायू. बर्फाचा गोळा स्थायू. त्याला उष्णता दिली.
द्रव, द्रवाला उष्णता दिली वायू, मग बर्फ स्थायू आहे, बर्फ द्रवही आहे आणि बर्फ वायू आहे. तसे माणसं रजगुणी आहेत, माणसं तमोगुणी आहेत आणि माणसं सत्वगुणी आहेत, पण देवाने बनवताना सारखीच बनवलीत. हे तुमच्या कर्मावर आहे. आता पोरांना उलट, स्थायूचं रूपांतर द्रवात होईल कधी? करेक्ट. स्थायूला जर उष्णता दिली तर त्याचं रूपांतर कसं होईल? द्रवात. द्रवाला जर उष्णता दिली तर त्याचं रूपांतर वायूत होईल. मग वायूचं रूपांतर परत स्थायूत करता येईल का? येत. कशावरून? करेक्ट. त्याला झाकण ठेवलं तर वाफ कोंडून त्याचं द्रवात रूपांतर होईल, त्या द्रवाचं रूपांतर परत स्थायू मध्ये होईल. मग आता शाळेतले पोरं नीट ऐका, हा माईक आहे, हा कशावर चालतोय? लाईटवर. याच्यामध्ये सध्या एक ऊर्जा आहे. कोणती? विद्युत ऊर्जा. माझ्या तोंडातून बाहेर पडणारा शब्द माईकवर आदळतोय, याचा अर्थ माझ्या तोंडामधून एक ऊर्जा बाहेर पडते. ती जी ऊर्जा आहे ती ध्वनी ऊर्जा आहे. नीट ऐका, याच्यामध्ये ऊर्जा कोणती आहे? विद्युत ऊर्जा. माझ्या तोंडातून बाहेर पडते ती ऊर्जा ध्वनी ऊर्जा, आणि माझ्या तोंडातून बाहेर पडलेल्या ऊर्जेवरून विद्युत ऊर्जेतून तुम्हाला मोठा आवाज येतो. याचा अर्थ ध्वनी ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत होतं, विद्युत ऊर्जेचं रूपांतर ध्वनी ऊर्जेत होतं. पण एकदा माणूस बर्बाद झाला की परत जागेवर आणता येत नाही. हा, 10वीच्या पुढचे पोर असतील तर एक नियम सांगतो, तेवढा ध्यानात ठेवा. एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड but it convert into one form to another form. It is a law of energy conservation. याला ऊर्जा क्षयतेचा नियम असे म्हणतात. ऊर्जा निर्माणही करता येत नाही, ऊर्जा निर्माणही करता येत नाही, ऊर्जा नाशही पावत नाही, पण एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेत करता येतं. ऊर्जा सदैव अक्षय असते. एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. त्याचा मराठीत अर्थ सांगू तुम्हाला. चांगल्याच्या संगतीत गेल्यावर चांगलंच होतं आणि वाईटाच्या संगतीत गेल्यावर वाईटच होतं. हे जाण्यावर अवलंबून आहे. माणसं देवानं वाईट केले नाही. उगाच बरळायचं नाही, माझं देवानं वाईट केलं नाही, बरळू नको. काही बायका म्हणते मला असं नवरा कसं काय मिळाला? देवाला माहीत सुद्धा नाही तुमचं कसं जमलंय. देव काय एवढ्या किरकोळ कारकोळ गोष्टी पाहतो. काही माणसं विचारित असं कसं झालं? तसं नाही, नाही नाही नाही, तसं नाही. जसं लिहाल तसं उत्तर आहे, जसं प्रश्न आहे तसं उत्तर आहे, आणि जसं कर्म आहे तसं फळ आहे. जगी जीवनाने सार घ्यावे